चला 74 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये दिला बघा, टू डिटरमाइन द यंग्स मॉड्युलस ऑफ ए वायर द फॉर्म्युला इज. त्यांनी फॉर्म्युला दिला, फक्त एक घाबरवण्यासाठी होता गोष्ट ऍक्च्युअली मध्ये. F/A L अपॉन डेल एल असं काहीतरी दिलंय. एल काय दिलं त्यांनी, लेंथ दिलंय. ए काय दिलं, एरिया दिलंय. डेल एल काय दिलंय, चेंज इन लेंथ दिलेलं आहे. व्हेन इट स्टेज फ्रॉम द फोर्स F द कन्व्हर्शन फॅक्टर टू चेंज इट्स CGS टू MKS. काय दिले तुम्हाला, आता काय विचारलंय, वायचं मला काय पाहिजे, CGS पाहिजे, आणि काय पाहिजे मला, वायचं काय पाहिजे, MKS. बस असा प्रश्न त्यांनी विचारलेला. वाय काय यंग्स मॉड्युलस आहे. मंदबुद्धींनो यंग्स मॉड्युलसचं युनिट काय असतं, पास्कल असतं. पास्कल म्हटलं तर काय येणार आहे, MKS म्हणजे काय, किलोग्राम ऑलरेडी, किलोग्राम मीटर सेकंड स्क्वेअर. CGS मध्ये काय होतं, ग्रॅम सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर, बरोबर की नाही. मग आपलं काय केलं, ग्रॅम सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर. हा काय म्हणजे वरती जाईल मीटर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय काय, केजी. काय डाऊट आहे. आता काय करायचंय, किलोग्राम टाका किंवा ग्रॅम मध्ये टाका. मग मी काय केलं, ग्रॅमच ठेवलं. आपल्याला जी सवय ती सवय ठेवणार, ग्रॅम. हा सेकंड स्क्वेअर असे मारणार आहे, त्याला काही घेणं नाही. हा 1 मीटर म्हणजे किती, 10⁻² सेंटीमीटर. 1 किलोग्राम म्हणजे किती, 10⁻³ ग्राम. म्हणजे किती झाला, सेंटीमीटर, ग्रॅम म्हणजे किती झाला, 10⁻². हा वरती गेला काय झाला, +3, वरती गेला काय झाला, -3, म्हणजे किती, 10⁻⁻1 म्हणजे किती, 0.1. ऑप्शन नंबर. आणि जर तुम्हाला CGS टू SI च्या ऐवजी SI टू CGS विचारला असतं किती होतं, 10. म्हणजे आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी क्वेश्चन सॉल्व्ह केला.